नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पोलीस भरतीच्या मागील 10 वर्षाच्या पेपरमधील महत्त्वाचे आणि रिपीटेड क्वेश्चन पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक 1. विकासने एक घड्याळ ₹6,540 व दुसरे घड्याळ ₹3,460 खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने ₹10,900 विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला? तर घड्याळाची खरेदी किंमत दिलेली आहे. 2 घड्याळे घेतलेली आहेत. पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत किती आहे? 6,540 आणि दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत किती आहे? 3,460. आता दोन्हीची जे आपण बेरीज करू त्यावेळी काय निघेल? ही काय असेल? टोटल काय असेल? खरेदी किंमत 6,540 अधिक 3,460 10,000 याची काय येईल? खरेदी किंमत येणार आहे. आता विक्री किंमत इथे दिलेली आहे. विक्री किंमत दिलेली आहे 10,900. आता शेकडा नफा होतोय की शेकडा तोटा होणार आहे हे विचारले आपल्याला. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा मोठी असते, इथं विक्री किंमत किती आहे? 10,900. खरेदी किंमत आहे 10,000. म्हणजेच विक्री किंमत जास्त आहे, म्हणजेच काय झालेलं आहे? आपल्याला नफा झालेला आहे. आता शेकडा नफा आपण इथे कसा काढतोय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत किती होईल? 10,900 वजा 10,900 भागिले मूळ खरेदी किंमत किती आहे? डिनॉमिनेटरला नेहमी आपण काय लिहितो? खरेदी किंमत. शेकडा काढायचा आहे म्हणून 100. आता हे यांची वजाबाकी येईल 900 भागिले 10,000 गुणिले 100. नफा किती आलेला आहे? 9%. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? शेकडा 9 नफा झाला. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. नफा तोटा या टॉपिकवर एक नोट आहे बघा. 2 वस्तूंची खरेदी किंमत समान आहे आणि ज्या पहिल्या वस्तू नफा दराने विकले, समजा 10% नफा दराने विकले आणि दुसरी वस्तू 10% तोट्याने विकलेली आहे, तर अशा व्यवहारात नफा अगर तोटा असं काहीच होत नाही. जेवढी खरेदी किंमत असेल तेवढीच विक्री किंमत असते. जेव्हा 2 वस्तूंची विक्री किंमत समान आहे व त्यातील वस्तू जर एक नफा दराने विकली आणि दुसरी तोट्याने विकली असेल, तर त्या अशा व्यवहारात आपल्याला नेहमी तोटा होतो. नोट आपण एक्झाम्पलने पाहूया. म्हणजेच काय होईल? जर खरेदी किंमत x असेल एका वस्तूची, दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत x असेल, एका वस्तूवर नफा झाला आहे, दुसऱ्या वस्तूवर तोटा झाला आहे, तर त्याची विक्री किंमत काय असेल? x प्लस x म्हणजेच 2x आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमत सेमच असेल आणि नफा तोटा या व्यवहारात काही होणार नाही. पण जर वस्तूची विक्री किंमत समान आहे, विक्री किंमत समान आहे, इथं खरेदी किंमत समान होते, तर विक्री किंमत समान आहे आणि नफा एका वस्तूवर नफा झालेला आहे, जेवढा पर्सेंटेज नफा त्या वस्तूवर झालेला आहे, दुसऱ्या वस्तूवर तेवढाच % तोटा झालेला आहे. जर असं एक्झाम्पलमध्ये असेल तर त्या व्यवहारात नेहमी काय असतो? तोटा होतो आणि तो तोटा काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? R² म्हणजे तुमचा रेट किती आहे डिवायडेड बाय 100. जर 10%चा एका वस्तूवर नफा होत असेल, 10%चा दुसऱ्या वस्तूवर तोटा होत असेल, तर आपलं उत्तर काय येईल? 1% तोटा. या व्यवहारात तोटा होईल आणि वस्तूची खरेदी किंमत समान असेल तर नफा किंवा तोटा काहीच होणार नाही. तिकिटाची किंमत शेकडा 20 ने वाढल्यामुळे खप शेकडा 10 ने कमी झाला, तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट किती झाली? जेव्हा प्रश्नामध्ये पर्सेंटेज वाढ किंवा क्षेत्रफळामधील असू दे किंवा शेकडा वाढ असा प्रश्न जेव्हा असतो, एखाद्या चौरसाच्या क्षेत्रफळातील वाढ असू दे किंवा वर्तुळाच्या क्षेत्रफळातील वाढ असू दे किंवा शेकडा वाढ, आता इथेच काय विचारले आपल्याला? शेकडा वाढ अथवा घट किती? त्यावेळी आपण कोणता फॉर्म्युला वापरतोय? वाढ किंवा घट काय झाली आपल्याला इथं माहीत नाही. तर फॉर्म्युला आहे x प्लस वाय प्लस x इंटू वाय डिवायडेड बाय 100. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. आता इथे x काय घेऊया? शेकडा 20 ने वाढ झाली म्हणजे x घेऊया 20%. वाय काय घेऊया? खप शेकडा 10 ने कमी झाला आहे. कमी म्हणजेच काय? वजा घ्यायचं आहे आपल्याला इथं. आता ह्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या आहेत. एक्सच्या जागी 20 आलं प्लस वायची व्हॅल्यू काय आहे?
-10 प्लस 20 इंटू 10 डिवायडेड बाय 100. तर हे 20 हे प्लस मायनस मायनस झालं -10, हे प्लस हे मायनस मायनस 20 इंटू 10 200 डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य गेल्या निघून. आपलं उत्तर काय असेल 20 मायनस 20, इथं मायनस कॉमन काढूया, 10 प्लस 2 होईल आत. म्हणजेच काय 8% काय असणार आहे, वाढ असणार आहे. वाढ का आली, कारण इथं आपली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, इथं जर मायनस आलं असतं तर घट आली असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. 8% वाढ इथं झालेली आहे. क्रमांक 3 बघा, इथे काय आहे, 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. प्रश्न सोपा आहे, पण खूप कॉन्सन्ट्रेट करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. तर काय बघा, 44 सेमी परिमिती आहे त्या चौरसाची. आता चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला पहिला माहीत पाहिजे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू हा फॉर्म्युला असतोय. आता चौरसाची परिमिती किती आहे, 44. यावरून आपल्याला काय निघेल, बाजू निघेल. बाजू काय येईल, 44 भागिले 4, 11 काय निघेल, त्या चौरसाची बाजू असेल. बाजू असेल 11 सेमी, बरोबर. आता यावरून चौरसाचे क्षेत्रफळ फाइंड करता येते आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, बाजूचा वर्ग, 11चा वर्ग 121 चौरस सेमी, काय आलं, चौरसाचे क्षेत्रफळ. आता पुन्हा पुढे काय विचारलंय क्वेश्चनमध्ये, 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा जे चौरसाचे क्षेत्रफळ काढलेलं आहे आपण ते कितीने कमी आहे. तर 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला काय आहे, आपल्याला आर माहीत नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचं आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचे डिफरन्स हवा आहे त्यांना. मग वर्तुळाचे आपल्याकडं त्रिज्या नाही आहे, वर्तुळाची त्रिज्या नाही आहे, त्यामुळे पण वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. वर्तुळाचा परिघचं फॉर्म्युला काय येईल, 2πr. आता यावरून आपल्याला आर फाइंड करता येते. परिघ दिलेला आहे 44, पायची व्हॅल्यू 22/7, 44 गुणुले 7 भागिले 22 दोन्ही 44. हे 44 निघून येईल. आपल्याला आर काय आलं, 7 सेमी, 7 सेमी काय आलं, आर आलं. त्यावरून आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ फाइंड करू शकतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला आहे πr², πr². तर 22/7 पायची व्हॅल्यू, आरची 7 व्हॅल्यू आहे, म्हणजे 154 चौरस सेमी वर्तुळाचे क्षेत्रफळ येईल. आता या दोन्हीमधील आपल्याला डिफरन्स त्यांनी विचारला आहे. 154 डिफरन्स काय असेल, कितीने कमी असेल, म्हणजेच काय डिफरन्स विचारला आहे, बरोबर. 154 वजा 121, 33 चौरस सेमी आपलं उत्तर असेल. 33, पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 4 x² + x - 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते. प्रश्न सोपा आहे, पण काही मुलांना हा क्वेश्चन जमत नाही, तर एक्सप्लेन करणार आहे हा क्वेश्चन. x² + x - 72 = 0 कन्सिडर करायचं पहिलं. आता 72 घेतला आहे, तो घेतला आपण. 72चे असे अवयव पाडायचेत आपल्याला की त्यांची वजाबाकी जी आली पाहिजे ती 1 आली पाहिजे. आता 9 गुणुले 8, 9 वजा 8 काय होईल, 1 येईल. म्हणजे आता इथं काय बघा, -72 आहे, तर हे चिन्ह इथे लिहून घ्यायचं. मधलं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला लिहायचं. आता इथं आपल्याला या दोन्हींचा गुणाकार आपल्याला -72 यायला पाहिजे. या दोन्हींचा गुणाकार -72 कधी येईल, ज्यावेळी आपण 8ला मायनस केलं तर, -8 केलं तरच हे होईल. म्हणजेच काय होईल, x + 9 आणि x - 8 काय असणार आहेत, x - 8 काय असणार आहे, त्याचे अवयव असणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, 40 वस्तू विकल्यानंतर 10 वस्तूच्या विक्री किमती एवढा नफा होतो, तर शेकडा नफा किती. आता वस्तूंच्या रूपात दिलेलं आहे सगळं एक्झाम्पल, पूर्ण वस्तूंच्या रूपात. 40 वस्तू विकल्या आपण,
तर 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतो. म्हणजेच शेकडा नफा कसा काढतोय बघा इथे आपण शेकडा नफा. आता 40 वस्तू मोठ्या आहेत की 10 वस्तू मोठ्या आहेत? 10 म्हणजे ज्या कमी वस्तू आहेत त्या वरती घ्यायच्या आणि इथे नफा काढायला सांगितलाय त्यामुळे वस्तूंची वजाबाकी करायची. नफा सांगितला असेल त्यावेळी वस्तूंची वजाबाकी गुणुले 100 कारण शेकडा काढायचा आहे. आता 10 वस्तूंची वजाबाकी काय येईल? 40 वजा 10 40 वजा 10 गुणुले 100 किती उत्तर येईल? 100 भागिले 3 म्हणजेच 33.13% नफा होतोय. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. पण जेव्हा शेकडा तोटा काढायला सांगितला असतो, म्हणजे समजा 40 वस्तू विकल्यानंतर 10 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, असा जर प्रश्न असेल तर शेकडा तोटा काढा. त्यावेळी आपण काय करतोय, कमी वस्तू आता इथे इथं कसं होणार, जर शेकडा तोटा होत असेल तर तोटा कसा काढायचा बघा. इथं उत्तर काय येईल? 10 आणि वस्तूंची बेरीज येईल. 40 अधिक 10 किती होईल? 50 गुणुले 100 म्हणजे 20% तोटा. जर तोटा होत असेल तर फॉर्म्युला काय, इथं वस्तूंची बेरीज करायची आणि जर नफा होत असेल तर इथं वस्तूंची वजाबाकी करायची. ओके. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.